श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्या मागे लोक बोलतात, ज्याचा द्वेष केला जातो, ज्याला विनाकारण त्रास दिला जातो आणि ज्याच्या शांततेचा गैरफायदा घेतला जातो. जर तुमच्याही सोबत असं होत असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण स्वामी सांगतात, तुला त्रास देणारे लोक स्वतःच्या कर्मानेच तुटतील. भक्त हो, या जगात एक सत्य आहे. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी काही लोक तुमचा द्वेष करणारच. कारण समस्या तुमच्यात नसते, समस्या त्यांच्या मनात असते. जर तुम्हीही तुमच्या द्वेषाचा सामना करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी शांत आहे पण कमजोर नाही. भक्त हो, द्वेष करणारी माणसं नेहमी अस्वस्थ असतात. ते बाहेरून हसतात पण आतून शांत नसतात. ते दुसऱ्याला त्रास देऊन स्वतःला मोठं समजतात. पण स्वामी सांगतात, दुसऱ्याला खाली पाडणारा माणूस स्वतः कधीच उंच राहत नाही. भक्त हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं काम आहे पुढं जाणं, त्यांचं काम आहे बोलणं. पण वेळ सगळ्यांना उत्तर देते. जर तुम्हाला हा संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा. भक्त हो, हनुमानजींची एक शिकवण आहे, शक्ती दाखवण्याची गरज नाही, शक्ती आपोआप दिसते. तसंच तुमचं यशच तुमची ओळख बनणार आहे. आज लोक तुम्हाला कमी लेखतात कारण अजून तुमची वेळ आलेली नाही. पण लक्षात ठेवा, वेळ आल्यावर त्याच लोकांना तुमचं नाव घ्यावं लागेल. स्वामी सांगतात, तुझं नशीब कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्या सोबत आहे तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे रोज असेच शक्तिशाली स्वामी संदेश मिळतील. भक्त हो, द्वेष करणारे लोक नेहमी तुमचं लक्ष विचलित करतात. ते तुम्हाला थांबवू इच्छितात कारण त्यांना तुमचं पुढे जाणं सहन होत नाही. पण तुम्ही थांबू नका. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कोणाचीही गरज नसते. स्वामी सांगतात, तुझा मार्ग तुझ्या कर्माने ठरतो, लोकांच्या बोलण्याने नाही. भक्त हो, आज तुम्ही शांत आहात पण उद्या तुमचं यश बोलणार आहे. आज लोक तुमच्यावर हसतात, उद्या तेच लोक तुमच्यासाठी प्रेरणा घेतील. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष काय आहे हे एका शब्दात कमेंटमध्ये नक्की लिहा. भक्तांनो, द्वेष करणाऱ्या लोकांपासून घाबरू नका. कारण ते फक्त आवाज आहेत आणि तुम्ही तुमचं भविष्य आहात. हनुमानजी सांगतात, संकट कितीही मोठं असलं, भक्ताची शक्ती कधीच कमी होत नाही. तसंच तुमच्यातही ती शक्ती आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा देव तुमच्या बाजूने असतो तेव्हा जग विरोधात असलं तरी काही फरक पडत नाही. भक्तांनो, आज जे लोक तुमचा द्वेष करतात तेच लोक एक दिवस शांत होतील. कारण वेळ सत्य लपवत नाही आणि कर्म कधीच माफ करत नाही. भक्त हो, तुम्हाला जर हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. भक्त हो,
कधीकधी आयुष्यात अशी परिस्थिती येते जेव्हा तुम्ही कोणालाही काहीच वाईट करत नाही, तरीही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात, तुमच्याबद्दल अफवा पसरवतात आणि तुम्हाला मानसिक त्रास देतात. पण लक्षात ठेवा, ही परिस्थिती तुमच्या कमकुवतपणाची नाही, ही तुमच्या वाढीची सुरुवात असते. जर तुम्हालाही असं काही सहन करावं लागत असेल तर कमेंटमध्ये लिहा, देव माझ्या सोबत आहे. भक्त हो, स्वामी सांगतात, ज्याचं मन स्वच्छ असतं त्यांच्याविरुद्ध बोलणारे जास्त असतात. कारण चांगल्या माणसाला खाली खेचणं हा काही लोकांचा स्वभाव असतो. पण तुम्ही शांत राहा, कारण शांतता ही कमजोरी नाही, ती आत्मनियंत्रणाची ताकद आहे. आणि हीच ताकद तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. भक्त हो, जी माणसं तुमचा द्वेष करतात ती स्वतःच्या आतून सुरक्षित असतात. त्यांना तुमचं यश सहन होत नाही, तुमची प्रगती पाहवत नाही, म्हणून ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण एक सत्य लक्षात ठेवा, जो तुमचं नशीब ठरवतो तो देव आहे, लोक नाहीत. जर तुम्हाला हा संदेश शक्तिशाली वाटत असेल तर लाईक करा आणि हनुमान शक्ती लिहा. भक्त हो, एक दिवस असा येतो जेव्हा तुमची शांतता तुमचं यश बनते आणि तेच लोक जे तुम्हाला कमी लेखायचे तेच लोक तुमच्याकडे आदराने पाहतात. कारण वेळ कोणालाही सोडत नाही, जो जसं करतो त्याला तसंच परत मिळतं. भक्त हो, कधीकधी देव तुम्हाला एकटं ठेवतो, कारण त्याला तुम्हाला मजबूत बनवायचं असतं. तो तुम्हाला लोकांपासून दूर करतो, कारण तो तुम्हाला स्वतःच्या जवळ आणत असतो. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ जाता तेव्हा जगाचं महत्त्व कमी होतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची परीक्षा सुरू आहे तर कमेंटमध्ये लिहा, माझी वेळ येत आहे. भक्त हो, द्वेष करणारे लोक फक्त आवाज करतात, पण यश नेहमी शांततेत तयार होतं. तुम्ही फक्त तुमच्या मार्गावर चालत राहा, कारण जो थांबत नाही त्याला शेवटी यश मिळतं. स्वामी सांगतात, तुझं यश कोणालाही थांबवता येणार नाही, जर तुझी श्रद्धा आढळ असेल तर. भक्त हो, आज जे लोक तुमच्यावर हसतात तेच लोक उद्या तुमच्यासमोर शांत होतील. आज जे लोक तुमचा द्वेष करतात तेच लोक उद्या तुमचं कौतुक करतील. कारण वेळ सगळ्यांना बदलते आणि कर्म सगळ्यांचा हिशोब ठेवते. जर तुम्हाला हा मंगळवारचा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ.